हाय, कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सकाळचे 6 वाजलेत आणि हा बघा, हा आहे बाहेरचा व्ह्यू. आज तरी मला अशी अपेक्षा आहे की पाऊस थोडा तरी दर्शन देईल आपल्याला, कारण की ढग बघा कसे मस्त काळभोर दिसत आहेत, पण सूर्य मात्र त्या बिल्डिंगच्या मागे लपलेला आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. आता वाजलेत सकाळचे 6:30. माझा किचनमध्ये प्रवेश झालेला आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपले सकाळी सकाळी ऑर्डर्स असतात जे आपल्याला 8:30पर्यंत डिलिव्हर करायचे असतात. मला मॅक्झिमम टिफिनच्या ऑर्डर्स या 8:30 पावणे 9पर्यंत डिलिव्हर करायचे असतात, कारण लोक टिफिन ऑफिसमध्ये घेऊन जातात. ऑफिसला जाणारी लोकं असतात, तर जवळजवळ ते घरातनं 8:30 ते 9पर्यंत घरातनं बाहेर पडतात ऑफिसला जाण्यासाठी. तर मला त्याच्याही आधी टिफिन डिलिव्हर करावा लागतो रोज. पण मला ना हे काम करायला खूप मजा येते. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी आता मध्ये फिरायला गेले होते. मग त्यानंतर फिरून परत घरी आल्यानंतरसुद्धा बरेच दिवस मी माझा किचन चालू केलं नव्हतं ऑर्डर्ससाठी. तर मला ना खूप असं चुकल्यासारखं वाटत होतं, कंटाळा येत होता आणि असं वाटायचं की अरे मी काहीच करत नाही आहे, माझे दिवस प्रॉडक्टिव्ह जात नाही आहेत वगैरे. पण जसं मी माझं किचन चालू केलं, ऑर्डर्स घ्यायला पुन्हा सुरुवात केली, तसा मला एक उत्साह आलेला आहे. आणि या निमित्ताने ना सकाळी थोडं लवकर उठणं होतं. नाहीतर मग याआधी जोपर्यंत मी इतके दिवस काहीही करत नव्हते अक्षरशः, तेव्हा मी थोडीशी उशिराच उठायचे. उशिरा म्हणजे 7-7:30पर्यंत उठायचे. पण रोज ऑर्डर्सच्या निमित्ताने तरी 5:30-6 वाजता उठणं होतं आणि मग बरं वाटतं जरा, कारण सगळी कामं ना पटापटा आवरून होतात. किचन लवकर आवरून होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगू ना अगदी प्रिसाइजली तर 8:30 पावणे 9पर्यंत माझ्या सगळ्या ऑर्डर्स डिलिव्हर होऊन जातात आणि 8:15पर्यंत माझं किचन पूर्ण स्क्वेअर अप होऊन सगळं क्लीन झालेलं असतं. आणि 10 वाजेपर्यंत माझी देवपूजा, अंघोळ, घरातली छोटी मोठी इतर कामं, माझं लिखाण काम जे मी रोज करत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं वर्कआउट सेशन ते सुद्धा कंप्लीट होऊन जातं. त्यामुळे 10 वाजेपर्यंत ना मी अगदी फ्री होऊन जाते. मग त्यानंतर मी संध्याकाळपर्यंत फ्री असते. फ्री म्हणजे काय, दुसऱ्या दिवशीच्या टिफिनची तयारी करायचीच असते. आणि कधीकधी असं होतं की मध्येच कुठली तरी ऑर्डर येते दुपारीसुद्धा, तर मला त्याच्यासाठी पण पुन्हा किचनमध्ये यावं लागतं. आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर पुन्हा किचन आवरणं ते सुद्धा असतंच ॲक्च्युली. आज सकाळपासूनच ढग खूप काळे दिसत होते आणि मी टिफिन बनवत असताना किचनमध्ये सुद्धा अंधार झाला होता, त्यामुळे मला लाईट लावावी लागली होती. आणि माझं सारखं लक्ष बाहेर होतं की पाऊस पडतोय का. फायनली पाऊस पडला आणि मला इतका आनंद झाला. माझ्यापेक्षा जास्त आनंद तर अमितला झाला, कारण तो पावसाची आतुरतेने वाट बघत होता. त्याला पावसाळा हा ऋतू प्रचंड आवडतो. मग काय मस्तपैकी असा व्ह्यू आम्ही एन्जॉय केला. आणि त्यानंतर माझा टिफिन वगैरे सगळं डिलिव्हर करून झाल्यानंतर 9 वाजता मी माझं किचन आवरायला घेतलं आणि पुढच्या 10 मिनटात माझं किचन सगळं आवरून झालं. तर मी अशा प्रकारे किचन साफ करत असते माझी ऑर्डर डिलिव्हर करून झाल्यानंतर. हे मला आज असं वाटलं मी तुम्हाला जरा डिटेलमध्ये दाखवावी ही सगळी साफसफाई. आपण जेवण बनवताना कितीही काळजी घेतली स्वच्छतेची तरीसुद्धा फोडणी देताना किंवा काही तळताना किंवा साधी भाजी ढवळताना सुद्धा काही थेंब असे जे आपल्याला दिसतही नाहीत ते टाईल्सवरती आणि ओट्यावरती, गॅसवरती उडालेले असतात. त्यामुळे रोज एवढी साफसफाई करणं खूप गरजेचं असतं. आय एम शुअर तुमच्यापैकी अनेक बायका अशा प्रकारची साफसफाई रोज जेवण झाल्यानंतर करत असतील. आणि मी आधी अशा कितीतरी क्रिएटर्सचे व्हिडिओज पाहिले आहेत ज्या बायका किचन अगदी साफ करताना शूट करतात. तर मलासुद्धा वाटलं की मी सुद्धा माझं किचन अगदी क्लीन करताना शूट करावं. आणि हे बघा, मी किचन साफ करत असताना अमितने इथे पंखे साफ करायची मोहीम हाती घेतली होती. आठवड्यातनं एकदा तरी पंखे साफ करावेच लागतात, नाहीतर खूप धूळ बसते त्यांच्यावरती. एनिवेज, तर चला दुपारी माझी आंघोळ वगैरे सगळं करून झाल्यानंतर आता ना 12 वाजलेत आणि मी पुन्हा किचनमध्ये आले. आणि ओट्स बरेच दिवस झाले मी खाल्ले नव्हते, त्यामुळे म्हटलं चला पाऊस एन्जॉय करता करता ओट्स पण खाऊयात. आणि मला काय झालं होतं माहीत नाही, पाऊस सुरू झाल्यापासून मी सारखं खिडकी उघडून बाल्कनीमध्ये जाऊन बाहेर पाऊस बघत होते. आणि हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ह्या पत्र्यावरती ना सतत पाणी पडत असतं पावसाचं आणि
इतका आवाज होतो ना, आणि रात्री जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खरंच आमची झोप डिस्टर्ब होते. आणि आता याच्यावरती काय उपाय आहे ते तुम्हीच मला सांगा. आता दुपारचे 12:30 पावणे 1 वाजलेत आणि मी माझ्यासाठी जेवणाचं ताट करून घेते आणि ताट केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरेच्छा, मी लोणचंच घेतलं नव्हतं. तर पुन्हा किचनमध्ये आले लोणचं घ्यायला. आणि अमितचं जेवण ऑलरेडी झालं होतं, तर तो मस्तपैकी बेडरूममध्ये बसून पावसाचा व्ह्यू एन्जॉय करत होता, चेरी खात खात. मग मी म्हटलं चल मी पण बेडरूममध्येच त्याच्यासोबत बसूनच जेवेन. आज बेडवरती बसून जेवले, जे मी युजली कधी करत नसते, पण ठीक आहे, कधीतरी चालतं. आपण तेवढ्या स्वच्छतेची काळजी घेतोच. आणि जेवण करता करता मी सुद्धा 1-2 चेरीज खाल्ल्या, खूप गोड होत्या. आणि चला आता आपण थेट संध्याकाळी भेटतोय. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि हे बघा, मी इथे बटाट्याचे स्लाईस केलेले आहेत. सुरीच्या मदतीने स्लाइसेस केलेले आहेत, माझ्याकडे स्लायसर नव्हतं त्यामुळे. आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल आता एव्हाने की मी काय बनवण्याची तयारी इथे करते. तर पाऊस झाला आहे आज मस्तपैकी. आणि अमितने मला सांगितलं, दुपारीच सांगून ठेवलं होतं की श्रद्धा संध्याकाळी प्लीज भजी बनव. मला म्हणाला तू भजी बनव गरमागरम, तोपर्यंत मी बेकरीतनं ताजे ताजे पाव घेऊन येतो. आणि खरंच असं झालं, तो पाव आणेपर्यंत माझ्या भज्या इथे बनवून तयारसुद्धा झाल्या. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मस्तपैकी बटाटा भजी, पाव आणि त्यासोबत तळलेली हिरवी मिरची एन्जॉय केलेली आहे. अनफॉर्च्युनेटली घरात कुठलीच चटणी नव्हती यासोबत खायला, म्हणूनच मी हिरव्या मिरच्या तळल्या होत्या. एरवी जेव्हा पण मी वडापाव भजी असं काही बनवते ना, तेव्हा त्यासोबत पावाला लावून खाण्यासाठी मी चटणी बनवत असते. पण मला कंटाळा आला होता, जरा आज आळस आला होता, त्यामुळे मी चटणी न बनवता हिरव्या मिरच्याच तळल्या होत्या. आणि चला आता हा आहे दुसरा दिवस आणि रोजच्याप्रमाणे टिफिन बनवण्याची तयारी सुरू झालेली आहे. सकाळचे 6:30 वाजलेत. आज काही पाऊस पडलेला नाही आहे. काल मस्तपैकी पाऊस पडून गेला, पण आज पावसाचा काही लवलेशसुद्धा नाही आहे. आणि आज ना मी ॲक्च्युली अख्खा मसूरची भाजी देणार होते टिफिनला, पण मग त्यानंतर मी ठरवलं की नाही, मी छोले बटाट्याची भाजी देणार. कारण अख्खा मसूरची भाजी ना ही आपल्याकडची बेस्ट सेलर झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मला सांगताना खूप आनंद होतो आहे, कारण अख्खा मसूरची भाजी आपल्याकडची लोकांना प्रचंड आवडती आहे. मला खूप लोक सांगतात की अख्खा मसूरची भाजी फ्रिक्वेंटली टिफिनमध्ये देत जा वगैरे. बाकीच्या भाज्याही आवडतात त्यांना, असं नाही की नाही आवडत, पण अख्खा मसूरची भाजी जरा जास्तच लोकांना आवडते. आणि मला सगळ्या लोकांची ही रिक्वेस्ट आहे, कॉमन रिक्वेस्ट आहे की फ्रिक्वेंटली अख्खा मसूरची भाजी टिफिनला देत जा. पण मला ते इतकं शक्य होत नाही. मला असं वाटतं नाही, थोडं दुसरं पण तुम्ही खा ना. मग आज मी अख्खा मसूरची भाजी बनवणार होते आणि 2 दिवसांपूर्वीच मी टिफिनला अख्खा मसूर दिला होता. म्हटलं आज पुन्हा नको. मग मी त्यांना सांगितलं की मी आज तुम्हाला छोले बटाट्याची भाजी देते, मस्तपैकी पिंडी छोले बनवून तुम्हाला देते, अमृतसरी छोले टाईप्स असं. आणि तुम्हाला ते नक्की आवडतील, तुम्ही खाऊन बघा. आणि हे बघा, हे असे छोटे मोठे ॲक्सिडेंट्स सकाळी गडबडीत होतच असतात. एनिवेज, तर आज सकाळचा टिफिन झाला. त्यानंतर आज संध्याकाळी मी जरा लवकरच वॉकला आले गार्डनमध्ये. आणि हे बघा, संध्याकाळी गार्डनमध्ये ही अशी गर्दी असते पोरांची. मुलं खेळत असतात, स्विमिंग करत असतात. आणि आज आमच्याकडे एक संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम होता. म्हणजे आमच्याच सोसायटीचा जो हॉल आहे, सेलिब्रेशन हॉल आहे, तिकडे लोकांची जेवणं आणि गार्डनमध्ये सगळा सेटअप केला होता मेहंदी आणि संगीतचा. मग मी आज गार्डनमध्ये वॉक न करता पार्किंग लॉटमध्ये गेले वॉक करायला. तिकडेच एक्सरसाइज केली. 1 तास चालले, त्यानंतर 20 मिनटं एक्सरसाइज केली. काय आहे ना, आपण जेव्हाही ठरवतो कुठलं तरी रुटीन स्ट्रिक्टली रोज फॉलो करायचं आहे, तेव्हा काही ना काहीतरी ऑब्स्टिकल्स येतच असतात. खूप नॅचरल आहे ते. आणि मी ऑलरेडी ह्या गोष्टीला घेऊन प्रिपेअर्ड होते, कारण पावसाळा आणायचे सुरू झालेला आहे. त्यामुळे गार्डनमध्ये मला असंही रोज चालता येईलच असं नाही. ज्या दिवशी पाऊस नाही आहे त्या दिवशी मी चालू शकते, ज्या दिवशी पाऊस असेल त्या दिवशी मी नाही चालू शकणार. मग अशा वेळेला मी काय करू शकते, मला दुसरी जागा शोधून ठेवणं गरजेचं आहे. तर मी पार्किंग लॉटमध्ये एक छान अशी जागा शोधून ठेवली, जिथे मला मोकळेपणाने चालता येतं, एक्सरसाइजसुद्धा करता येतं आणि तिकडे कुणी येतही नसतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपलं रुटीन कंटिन्यू करायचंच असतं, करावंच लागतं, कारण काही ना काहीतरी मध्ये अडथळे येतच असतात. तर चला, मी रात्री घरी आले आणि हे मटकीला मोड आणले होते, मस्त डब्यामध्ये घालून मटकी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे. आणि हा आहे नेक्स्ट डे. पुन्हा टिफिनची तयारी सुरू झालेली आहे. आणि मी काय बनवते आणि काय देते आज टिफिनला ते सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते. चला तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.